अवधूत चिंतन. जय गुरुदत्त. श्री स्वामी समर्थ. आपण तर स्वामी समर्थांची प्रकट दिन माहितीच आहे. चैत्र शुद्ध 2 मध्ये दिलेला आहे. त्यांचे आईवडील, त्यांचा खरा जन्म ज्ञात नाही आहे. त्यांचा वेश हा दिगंबर, त्यालाच अवधूत म्हणतात. त्यांचा कार्यकाल 1856 ते 1878. संप्रदाय हा दत्त संप्रदाय, श्री दत्तांचे चतुर्थ अवतार. आणि त्यांचे गुरुसुद्धा आपल्याला ज्ञात नाही. त्यांची समाधी चैत्र व 13, 1878 अक्कलकोट येथे घेण्यात आली आहे. त्यांचे चरित्र ग्रंथ बघितले तर श्री स्वामी लीलामृत, श्री गुरु लीलामृत, शिष्य बाळप्पा महाराज, चोळप्पा महाराज, आळंदीचे नृसिंह सरस्वती, रामानंद बिडकर महाराज. आणि त्यांचे समांतर विशेष प्रभाव असलेले संत पाहिले आपण तर श्री साईबाबा, श्री गजानन महाराज शेगाव, सद्गुरू हरी बाबा महाराज फलटण, शंकर महाराज. आता श्री स्वामी समर्थ हे अक्कलकोट महाराजांचा अवतार हा श्री दत्त परंपरेत चौथा मानला जातो. हे तर माहितीच आपल्याला. मग दत्त संप्रदायात ही परंपरा पुढील प्रमाणे आहे. वेद आणि पुराण काळात श्री दत्त ही विभूती होऊन गेली. अत्री ऋषी आणि अनुसया यांचा पुत्र म्हणजे आपण बघतोय श्री स्वामी समर्थ मानले जातात. तर श्री स्वामी समर्थांच्या अवतारात विषयीची हकीकत त्यांच्या अनेक चरित्रकारांनी वर्णिली आहे. ती अशी. त्या ओवीमध्ये श्री स्वामी लीलामृत अध्याय 1 आणि ओवी 7 ते 12 मध्ये लिहिलेलं आहे. अशा भागीरथीच्या तीरी कर्दळी वना माझारी स्वामी निज मानसांतरी ते निर्विकारी चिंतिता तपश्चर्या करिता करिता तत्व येऊन या हाता प्राप्त झाली तद्वैक्यता नुरले तत्वता देहभान एशा परी लोटला काळ अंगावरी जहाले वारुळ दिवस तेज सोज्वळ देह निर्मल झालासे ऐसी स्थिती झाल्यावर काय घडला प्रकार भावे एका सादर सौख्यसार तोच आहे लाकूड तोडे एके दिनी सहज आलं त्याच मनी वृक्षावरी घाऊ घालुनी डाळी जणी पाडील डाळी पडता सकळ ढासळून गेले वारुळ फार जुनाट मूर्ती सोज्वळ बाहेर तत्काळ निघाली आज अनुभव दिगंबर फाके तद्वद्विती सुंदर एशा पौर्णिमेचा निशाकार सर्व संचार आनंद बोली. आता याचा आपण काय सार आहे ते बघूया. तुम्ही चित्रात बघताय. आता सगळ्यांना वेळ लागले आहे आषाढी एकादशीची. तर मी श्री पांडुरंगाचे चित्र रेखाटून आपले स्वामीजीचे चित्र रंगविले आहे. बघूया आधीच्या वाचलेल्या वर्णलेल्या ओवींची माहिती. श्री नृसिंह सरस्वती ज्या कर्दळी वनात श्री स्वामींचे अवतार तिथे प्रकटले. आपण कोठून आला या प्रश्नाला उत्तर देताना श्री स्वामींनी सांगितले, प्रथम आम्ही कर्दळी वनातून निघालो. पुढे फिरत फिरत कलकत्ता वगैरे शहरे पाहिली. बांगलादेश हिंडून कालादेवीचे दर्शन घेतले. गंगा तटाकाने फिरत फिरत हरिद्वार व केदारेश्वर पाहिले. पुढे आम्ही गोदा तटाकास आलो. मग गोदावरीचे स्नान करून हिंडत हिंडत हैदराबादेस गेलो. म्हणजे गोदावरी कुठं आली? नाशिक जिल्ह्यात. तेथे काही दिवस राहून नंतर पंढरपूर व बेगमपूर इथे जाऊन हिंडत मोहोळास आलो. बघा, मोहोळास हा शब्द बघा. तर आपण आधीच्या चित्रात जे मी पुंडलिकाची चित्र पंढरपूर इथून म्हणजे तिथं काहीतरी स्वामीजींचं तिथून हिंडत गेले होते कळते. तेथून सोलापुरास आले. म्हणजे आपले विठ्ठल रुक्माई हे सोलापूर येथेच आहे. पंढरपूर येथील सोलापूर जिल्ह्यात आहे. तेथे काही महिने राहून अक्कलकोटास आलो. तो इथेच आहे. बघा, हे कैलास ग ब मुळेकर लिखित श्री स्वामी महाराज चरित्र पान 5 याच्यामध्ये उल्लेख केला आहे. श्री स्वामी समर्थ महाराज मंगळवेढ्यास प्रकटले याविषयीचा ऐतिहासिक संदर्भ चरित्रकारांनी नोंदविला आहे. शके 1760 स्वामी जगद्गुरुधारार्थ प्रकटले मंगळवेढ्यात साक्षात दत्त अवतारे. मग तेथून श्री माणिक प्रभूंच्या भेटीनंतर श्री स्वामी समर्थ अक्कलकोटास शके 1779च्या आरंभीस आले. श्रीमंत मालोजी राजे त्यावेळेस नुकतेच राज्य प्रधारूढ झाले होते. त्यांनी स्वामींच्या चरणी अपार श्रद्धा होती. श्री स्वामी समर्थांचे प्रकट वास्तव्य ऐकून 40 वर्षे त्यांनी काय केले? आपली सेवा केली. बघूया
पुढची ओवी बघूया आपण काय उल्लेख केला आहे. असे पातकी दीन श्री स्वामी राया, पदी पातलो सिद्ध व्हा उद्धराया, नसे अन्यत्राता जगी या दिनाला, समर्थ तुझ्या विन प्रार्थू कुणाला. बघा, आपल्यासारखा भक्त देवाकडे स्वामीजींकडे विनवणी करतोय. एकदा कलकत्त्याचे एक इंग्रज बॅरिस्टर व एक पारसी गृहस्थ त्यांच्या दर्शनास आले असता, आपण येथे कुठून आलात अशा साहेबांनी भीतभीत त्यास प्रश्न विचारला. तेव्हा स्वामींनी उत्तर दिले ते असे: प्रथम आम्ही कर्दळी वनातून हिमालय निघालो, पुढे फिरत फिरत हरिद्वार व केदारेश्वर पाहिले. बघा, शंकराची ही सावली किंवा पडछाया स्वामीजींनी बघितली आहे. कारण ईश्वर हा कुठं जातो? ईश्वराच्या सानिध्यात जातो. पुढे स्वामींनी गावांची व तीर्थक्षेत्रांची शेकडो नावे घेतली. बघा, भरपूर ठिकाणी फिरून आले होते. म्हणजे अवघ्या भारतभर त्यांनी काय केली आहे? फिरस्ती घातली. पुढे गोढा तटाकास हिंडत हिंडत दक्षिण हैदराबादेस गेलो. स्वामीजी म्हणतात, तेथून मंगळवेढे, पंढरपूर, बेगमपूर, मोहोळ, सोलापूर अशा गावी राहत राहत अक्कलकोटास आलो. अक्कलचे खुदा पछानना ह्या बौद्ध वचनाची लोकांची स्मृती राहावी म्हणून की काय स्वामी अक्कलकोटास येऊन प्रकट झाले. अशा कुटीक्रम कोणी करतात व त्यास त्यांच्या चरित्रातील एका गोष्टीचा दाखला देतात. एकदा कोणी तर मोगलाईतील श्रेष्ठ दर्जाच्या सय्यदानी स्वामींच्या मठाशी येऊन क्योजी ये अक्कलकोट के स्वामी कहाँ है असे विचारले. तेव्हा त्या स्वामींनी नेहमीच्या फटकळ भाषेत उत्तर दिले, स्वामी बैठे पर स्वामी तो अक्कलकोट में है, हा क्या देखता है. ह्या स्वामींच्या उत्तराने तो सय्यद समजावायचे ते समजून एकदम तटस्थ झाला. गटकाभर त्यांची हुब्या समाधी लागल्याप्रमाणे दिसून आले. त्यातून तो पूर्वस्थितीवर आल्यावर त्याने मुक्तकंठाने स्वामींचे स्रोत गायले व आजपर्यंत अनेक साधने केली, पण हा आनंदानुभव मिळाला नाही. अनेक अवलियास यापूर्वीच पाहिले, पण आज साक्षात खुदाचेच दर्शन झाले. अरे उसी लिए अक्कल के अंदर हर दमे साहेब को सच्चा देख लिया, सब जन्म का सार्थक हुआ, पलक में दरिया माफक हो गया, किस्मत की बात है मैं आपका बंदा हूँ इत्यादी धन्योद्वार काढले. यावर श्री गुरूंचे निवासस्थान अक्कलकोट किंवा प्रज्ञापुरी हेच योग्य असे स्वामींचे भक्त म्हणू लागले. बघा, आपण ह्या उदाहरणांवरून बरीचशी माहिती मिळवतो आहे. बघू, पुढची माहिती आपण पुढच्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये बघूया. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.